सुरुवातीलाच बातमी जुहू चौपाटीची आहे। जुहू चौपाटीवर कचराचं साम्राज्य आहे। आजच्या 5व्या दिवशी सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे। लोकशाही मराठीनं सलग 5व्या दिवशी रियालिटी चेक केलेलं आहे। जुहू चौपाटीवर स्वच्छता केली जाते, पण मनुष्यबळ मात्र अत्यंत कमी आहे। खरं तर काल या सगळ्या संदर्भात आपण मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे यांच्याशी संवाद साधला। त्यांचं असं म्हणणं होतं, या सगळ्या परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवू नये। काल आपण या सगळ्याविषयी मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं निर्देश दिलेले आहेत। म्हणजेच या सगळ्याचे मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं मंगळवारीच निर्देश देण्यात आले असं महापौरांचं म्हणणं आहे। पण आज जर आपण बघितलं तर आज शुक्रवार आहे। शुक्रवारी सुद्धा महापौरांनी दिलेल्या या निर्देशाचं काही पालन होताना दिसत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सलग 5 दिवस आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतोय या जुहू चौपाटीचा। पहिल्या दिवसापासून आपण सातत्यानं आढावा घेतलेला आहे। कचऱ्याचं साम्राज्य आहे, यंत्रणा अपुरी पडतीये। हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ करण्याकरता आमदार येऊन गेले, त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक येऊन गेले, विरोधी पक्षनेत्या येऊन गेल्या। आता 2 दिवसात महापौर सुद्धा येणार आहेत। पण महापौरांनी निर्देश देऊनही ग्राउंडवर मात्र झिरो अंमलबजावणी। निश्चित लागवी आपण गेल्या 5वा दिवस आहे हा। 4 दिवसांपासून ही परिस्थिती दाखवतोय आणि त्या 4 दिवसाचा परिणाम जर मी दाखवला तर ही चौपाटी आहे ती आता अर्धी स्वच्छ झालेली आहे। मात्र ह्या पर्यटनाचा ठिकाण आहे। या ठिकाणी जे वेगवेगळे ग्रुप्स आपण पाहतो, योगासनं करतायत, व्यायाम करतायत। इतकंच नाही तर आपल्या समोरच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरलेली आहे। याच संघाच्या प्रचाराच्या जोरावरती भाजपने महाराष्ट्र केंद्रात आणि मुंबई महापालिकेवरती देखील सत्ता स्थापन केली। मात्र मुंबई महापालिकेचं प्रशासन हाताळण्यात कुठेतरी भाजप अपयशी ठरतंय का, हा सवाल आज इथले स्थानिक नागरिक उपस्थित करतायत। कारण ज्या 4 दिवसांपासून जी परिस्थिती आपण दाखवली त्यानंतरही जर आपण मागे रहिवासी क्षेत्र पाहिलं, म्हणजे याच्याच दुसरं टोक आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवासी राहतात, तिथे मात्र कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। महापौरांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी 2 दिवसापूर्वी आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं जाईल। मात्र हे मनुष्यबळ किती तोकडं आहे, एवढ्या मोठ्या चौपाटीवरती एवढ्या कमी संख्येने तुम्ही मनुष्यबळ लावता। यंत्र कुठलीही वाढवलेली नाहीयेत। ज्या 2 मशीन्स गेल्या 4 दिवसांपासून स्वच्छता करतात त्या तितक्याच दिसत आहेत, त्यामध्ये कुठलीही वाढ झाली नाही। त्यामुळे आजही जर रहिवासी क्षेत्र आपण हे समोर पाहत आहोत, या ठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। आणि सर्वात लाजिरवाणी बाब, खेदजनक बाब म्हणजे जो कचरा उचलला जातो तो समोरच ठेवला जातो असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण काही स्थानिकांशी देखील बातचीत करूया, ते काय आरोप करतायत आणि त्यांचं काय पर्याय सुचवतात महापालिका प्रशासनाला ज्यामुळे ही चौपाटी स्वच्छ होऊ शकते। सर, तुम्ही कालही लोकशाही सोबत संवाद साधलेला होता, कालची परिस्थिती आजची परिस्थिती काय फरक दिसतोय? हो, थोडा तुमच्या परत एकदा आभार की तुम्ही 5व्या दिवसापर्यंत परत हा प्रश्न लावून धरला, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, प्रशासनाने आता तुमच्या ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रसामुग्री थोडी वाढवली, पण हे तोकडं आहे। दुसरी गोष्ट, हे लोक जे उचलत आहेत कचरा, हा बघा, हा परत इथे आणून इथे डंप करतायत। याने होतंय काय, आता ओहोटी चालू आहे, ओहोटीच्या नंतर परत भरतीच्या वेळेला हा कचरा परत आत जाणार आहे। भरती आणि ओहोटी ह्याच्यामध्ये एक 6 तासाचा आपल्याला पिरियड मिळतोय, तेवढ्यामध्ये हा कचरा जर उचलला गेला तर ठीक आहे, नाही तर हा परत कचरा काय करणार, या भरतीच्या वेळेला परत हा कचरा आतमध्ये जाणार। ही सायकल कंप्लीट होत राहते। म्हणजे निश्चित लागवी हे बघ, आता आपण समोरच पाहत आहोत की तो कामगार आहे ज्याने कचरा या गमेल्यामध्ये भरून आणला आणि पुन्हा त्या ठिकाणी टाकलेला आहे। आणि पुन्हा आता जो कचरा गोळा केला जातोय तिथला कचरा घेऊन हे कामगार आहेत ते या ठिकाणी कचरा डंप करत आहेत। मात्र यामुळे ज्या प्रकारे आता रहिवासी सांगतायत की ओहोटीच्या वेळी पाणी आत आपल्याला पाहायला मिळतं, भरतीच्या वेळी पाणी पुन्हा किनाऱ्यावर आलं तर हाच कचरा पुन्हा समुद्रात जाणार आहे। त्यामुळे हे काम चालू वृत्तीमुळे ही चौपाटी किंवा मुंबई स्वच्छ होताना पाहायला मिळणार नाही। याला पर्याय काय आहे ते आपण त्या ठिकाणी जरी आपल्या बातमीनंतर काहीशी यंत्रणा येतो ना, आम्हाला माहिती आहे याची डेमोग्राफी काय आहे की हा 6 तासाचा जो पिरियड आहे, 6 तासाचा पिरियड
एवढ्या कालावधीमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे. आता जी ओओटी मध्ये आता ओओटी पासून हा भरती येईपर्यंत जे या पिरियडमध्ये जर उचलला गेला आणि इथून बाहेर नेला तरच होणार. परत हे पाण्याबरोबर आत येणार कचरा. हे दुर्दैव आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आता हे जे नवीन कोण आहेत त्यांनी हे हँडल करताना हे समजून घेतलं पाहिजे. असं पण लागवी ज्या पहिल्या 6 तास असतात ते अत्यंत महत्वाचे असतात, कारण या 6 तासामध्ये जो कचरा आहे तो हा संपूर्ण चौपाटीवरचा कचरा उचलला नाही तर हा समुद्र जो हा कचरा ओकतोय, जो मुंबईकरांनी याच्या समुद्राच्या पोटात टाकलेला आहे, जो समुद्र पुन्हा मुंबईकरांना भेट म्हणून घेतोय, चेतन, मला हाच मुद्दा या ठिकाणी विचारायचा आहे. भरतीच्या वेळी खरं पुन्हा आज तर जाताना आपल्याला या पाहायला मिळू ठिकाणी शकतो. काम केलं जातं. सांगितल्यानुसार म्हटलं जातं की यंत्रणा आम्ही वाढवलेली आहे. ग्राउंडवर काहीशी 1-2 मनुष्यबळ वाढताना दिसतं. यंत्रणा जिथे तीन ट्रक होते तिथं 4 ट्रक आपल्याला पाहायला मिळतात चेतन. पण तो कचरा उचलून परत तिथंच किनाऱ्यावर ठेवला जातो. ही कसली मॅनेजमेंट, हा कसला प्रकार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.